रणजित देसाई यांच्या स्नेहधारा या ललित लेखसंग्रहातून देव दाराशी आला. दुपारची वेळ होती. नुकताच मी झोपून उठलो होतो. वाड्यासमोर 2 गाड्या उभ्या राहिल्याचा आवाज आला. नोकरानं घाईघाईनं येऊन सांगितलं, कोणीतरी पाहुणे आले आहेत. मी कंटाळलो होतो. आले असतील कोणीतरी. मी मनातल्या मनात पुटपुटत उठलो. नोकराला सांगितलं, ठीक आहे, येतो मी. मी तोंड धुतलं. हॉलमध्ये आलो. पाहतो तो काय, खुद्द तात्यासाहेब शिरवाडकरच हजर. माझे गुरुतुल्य तात्यासाहेब अशा वेळी एकदम न सांगता सवरता कसे काय आले, माझा तर विश्वासच बसत नव्हता. त्यांच्याशी काय बोलावं, कसं बोलावं काहीच सुचत नव्हतं. या एवढ्या मोठ्या माणसाचे पाय अचानक माझ्या घरी लागावेत हा माझ्या जीवनातला खरोखरच भाग्याचा क्षण होता. त्यांनी अचानक असं का बरं येणं करावं, मी मनाशी विचार करीत होतो. खरं सांगतो, मी त्यावेळी खरोखरीच भांबावून गेलो होतो. त्यांचं स्वागत कसं करू, त्यांच्या स्वागतात आपण कुठं कमी तर पडणार नाही ना, असं उगीचच वाटत होतं. मी मुलींना हाक मारली. अगं मधू, अगं पारू, अगं आपले तात्यासाहेब आलेत. मी आता थोडासा सावरलो होतो. मुलीही आता हॉलमध्ये आल्या होत्या. मी काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करणार इतक्यात तात्यासाहेबांनीच बोलायला सुरुवात केली. आलो होतो बेळगावला, एवढ्या जवळ आलो आहे, म्हटलं भेटून जावं तुला. तात्यासाहेबांनी वाकडी वाट करून मला भेटायला यावं असा मी कोण लागून गेलो होतो. तात्यासाहेब बेळगावला येणार आहेत हे मला कळलं असतं तर मीच त्यांना भेटायला बेळगावला गेलो असतो आणि सन्मानानं माझ्या कोवाडला घेऊन आलो असतो. पण तात्यासाहेब शांतपणे म्हणाले, रणजित, सध्या काय लिहितोस? त्यांच्या इतक्याच शांतपणे मी सांगितलं, सध्या मी काहीही लिहित नाही. चांगली गोष्ट आहे. काहीही लिहू नकोस. स्फूर्ती ही स्वयंस्फूर्तीच असायला हवी. रणजित, जेव्हा सुचेल तेव्हा लिही. उगीच बरडण्यात काहीही अर्थ नसतो. आजपर्यंत असलं लेखन तू केलं नाहीस, पण यापुढेही करू नकोस. डोकं तापलं की एरंडाचं पान डोक्यावर ठेवण्याची पूर्वापार पद्धत रूढ आहे. तात्यांच्या त्या मोजक्या शांतप्रसंगी धीरगंभीर शब्दांनी माझी अवस्था अशीच झाली होती. तात्यासाहेबांच्या संभाषणानं तीच शीतलता मला लाभली. मी म्हणालो, तात्या, ज्यावेळी मी काही लिहित नाही त्यावेळी चांगलं वाचन करतो. वाच, जरूर वाच, पण तुझ्या मनोभूमिकेशी जुळेल असंच वाच. प्रत्येकाची वेवलेंथ वेगळी असते. त्या प्रवृत्तींशी जुळेल असंच त्याचं लेखन वाचन असायला हवं. असंच वाचन ठेव. ते बोलत होते. मी आणि माझ्या मुली प्रत्येक शब्द कानांत साठवत होतो. आम्ही खरोखरीच भाग्यवान होतो. आमच्या भाग्याचा कुणीही हेवा करावा असाच तो प्रसंग मला वाटला. तात्या पुढे बोलत होते, अशी पुस्तकं ज्यावेळी वाचशील ना त्याचवेळी तुला जीवनाचा अर्थ कळेल. तुझ्या वाटेनं तू जा. लोक काय म्हणतील याचा विचार करू नकोस. अशी वाटचाल जेव्हा तू करशील त्यावेळी तुझ्या हाती निश्चित काहीतरी लागेल. तात्यांनी पुष्कळ गाणी ऐकवली, पण एक गोष्ट मात्र माझ्या लक्षात आली होती. मी केलेल्या स्वागत समारंभात ते समरस झालेले दिसून येत नव्हते. ते आपल्याच विचारात गढून गेले होते. या तंद्रीला विवेकाची बैठक होती. तात्या, भाऊसाहेब खांडेकरांचे शिष्य आणि त्यांचा मी कंजूस शिष्य.
देवदाराशी आला होता. आपण आगत स्वागतात कमी पडत नाही ना असं सारखं वाटत होतं. मला माझ्या अस्तित्वाची जाणीव झाली. काहीतरी वेगळा विषय काढावा म्हणून तात्यांना प्रिय असलेल्या कवितेचा विषय काढला. मी गप्पांच्या ओघात कवितेच्या संदर्भात अगदी बाळबोध प्रश्न विचारला. तात्या, कविता म्हणजे नेमकं काय? ती स्फुरते कशी? तात्यासाहेब म्हणाले, एखाद्या शांत डोहामध्ये आपण खडा टाकतो. लाटा उठतात, तरंग उठतात. त्या लाटा, ते तरंग, तो खडा पडतो ना, तिथं कविता असते, कथा असते, कादंबरीही असते. हे कधी तुमच्या लक्षात येत नाही. मग आपण हे आपल्या हातून असं घडलं तरी कसं असं म्हणतो. सध्याच्या कवितेच्या उद्रेकाविषयी मी म्हणालो. तात्या, तुमच्या कवितेतही उद्रेक होता. आजही कवितेतही उद्रेक आहे, पण यात जमीन अस्मानाचा फरक जाणवतो. हा उद्रेक केवळ राग व्यक्त करणारा वाटतो. तात्यासाहेब म्हणाले, रणजित, बरोबर आहे तुझं म्हणणं, पण खरं सांगू का, असा उद्रेक झाल्याशिवाय पृथ्वीही शांत होणार नाही. असा उद्रेक झाल्याशिवाय पृथ्वीही शांत होणार नाही. पृथ्वी शांत झाल्याशिवाय हा उद्रेक थांबणार नाही. एक ना एक दिवस ही पृथ्वी शांत होईल आणि उद्रेकही थांबेल, निश्चित थांबेल. मी ऐकत होतो. भल्या मोठ्या हॉलमध्ये आता नीरव शांतता पसरली होती. तात्यासाहेब म्हणाले, रणजित, मी बेळगावला जातो आहे. तू चल माझ्याबरोबर. मला आता बेळगावला येणं कठीण आहे. ठीक आहे, मी समजलो. राहा, तू सुखात राहा, सांभाळून राहा. आयुष्यातल्या एकाकीपणाबद्दल कधी शोक करू नको. त्याचा दोषही कोणाला देऊ नकोस. एक गोष्ट लक्षात ठेव रणजित, हा असा शोक असतो ना, तो कल्पित असतो. अशा कल्पित शोकामागं धावण्यात काहीही अर्थ नसतो. तूही असा धावू नकोस. आणि एवढं बोलून तात्यासाहेब उठले. असे अचानक कोवडला आले तसेच ते निघूनही गेले. मनात विचार येत होता, माणुसकीत जिव्हाळा जपणारा असा कवी मनाचा माणूस आपल्या आयुष्यात आला. खरंच मी भाग्यवान आहे. अशी मोठमोठी माणसं मला मिळाली. खरंच मी भाग्यवान आहे. रणजित देसाई यांचा देवदाराशी आला हा ललित लेख येथे समाप्त.